अयोध्येत असताना शिंदेंनी बंडाची ऑफर दिली होती। खासदार संजय राऊतांनी असा मोठा दावा केलेला आहे। शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी हे वेगवेगळे दावे केलेले आहेत। शिंदे अयोध्येत असताना त्यांनी बंडाची ऑफर दिली होती असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। 15 जून म्हणजे 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। मी बोललो काय घ्यायचा निर्णय? हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले। मी बोललो तुम्हाला तुरुंगात जायला मला भीती वाटते, आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही। हे अयोध्येत रामाच्या साक्षीनं ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला पोचले होते नरेंद्र मोदी बरोबर, त्या अयोध्येत हा संवाद त्यांचा आणि माझा आहे। काहीतरी करा। म्हटलं काय करायचं? आपण मोदी बरोबर जायला पाहिजे। म्हटलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवते? तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलंय? माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलाय। म्हणजे ईडी सीबीआय असं उगाच लागत नाही कोणाच्या मागे। ईडी सीबीआय माझ्याही मागे लागले, पण त्यांना मला सोडावं लागलं शेवटी। याला जास्त आतमध्ये डांबलं ते भिंती फोडून बाहेर येईल। तुम्हाला कशाला कोण पकडते? म्हटलं नाही ना, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। मी काय तुरुंगात? म्हणजे हे महाशय घाबरून पळून गेले। अयोध्येमध्ये मी जबाबदारीने बोलतोय। अयोध्येमध्ये संजय राऊत, मी आणि एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो। मला संजय राऊत यांनी सांगितलं आपण सर्व मिळून बंड करू, मी तुमच्या सोबत आहे। हे संजय राऊतांचं वाक्य आहे। ती चर्चा त्यावेळेस झालेली होती असं मला वरिष्ठांनी सांगितलं होतं, कारण मी नुकताच 2005 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेसची चर्चा आणि कुजबूज होती की एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्या वरिष्ठांमध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती। 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता। तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून चार आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता। हा तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं का निवडून येणार, आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं। हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे तुम्ही। याला फोड त्याला फोड, हे कर ते कर। कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? राजेंद्र विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही। त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे।